आली आली भाग्यलक्ष्मी. दोघं नवरा बायको प्रेम करतायत ना, कोणाची चोरी आहे काय? मग आणि तू प्रेम करतेस ना माझ्यावर, अशीच जवळ राहा. काय झालं तुम्हाला? काय झालं? डोकं अचानक गरगरायला. मी रूम मध्ये मी आराम करतो. हो. बबले, आजचं टेन्शन तर तुझं गेलं. अरे पण उद्याचं काय? आज तर याला लुडकवलंस तू, पण या संजयला स्वतःपासून किती दिवस लांब ठेवू शकणार आहेस का तू? तुला पैसा पाहिजे असेल तर या संजयला नवरा मानायला पाहिजे, आणि जर इज्जत प्यारी असेल तर इथून लवकरात लवकर कल्टी मारायला पाहिजे. काय करू काय नाही काय कळतच नाही बाबा. मला सांगा, 10 दिवसानंतर मी तुमच्या घरात पुन्हा कधी आलेच नाही. मग भाऊ काका असं का म्हणतात की ते 10 लाख मी घेतले म्हणून? कुठे आहेत ते पैसे? मी ते कसं सांगू? मग ती दुसरी आली असेल, आणि तीच खरी बबली असेल. ते पैसे तर घेतलेच, वर घरातलं माझं स्थानही घेतलं. म्हणजे तुम्ही खऱ्या काशी आहात? हो, पण हे सिद्ध करण्याकरता माझ्याकडे काहीच उरलेलं नाही. मी फक्त एवढं जाणून घ्यायला आले की ते पैसे कोणी घेतले. निघते मी. गुरव, मला खरं सांगा, म्हणजे ते पैसे बबलीनं घेतले असं सांगून तुम्हीच ते पैसे जंत्रेला दिलेत ना? म्हणजे ते तर बबलीचं काय करायचं ना तेच कळत नाहीये. असं वाटतं की सध्या आपण गप्प बसलेलंच बरं. प्रकरण जर का खूप गळ्याशी आलं ना तर तिचा निकाल लावावाच लागेल. तिला या घरातून नाही तर या जगातून कायमची पाठवावी लागेल. अहो, त्या सूर्या साहेबांनी एक भारी काम लावलंय माझ्या माग. कसलं? त्यांच्या घरात स्वयंपाक करायला बाई शोधायचे. आता मला सांगा, इतकी वर्ष गोदा आत्यावरती म्हणून त्यांच्या घरी सगळं कसं व्यवस्थित निभावलं गेलं. बाकी त्यांच्या घरात कोणत्या बाईचं निभावलं लागेल का? बरीच कामं पडली होय ना. काळजी घे, मी औषधं पाठवून देतो. येतो. या. हवं, आता आपल्याला प्रायश्चित्त करायची वेळ आली आहे. म्हणजे परिस्थितीचा सामना करायचा असेल तर तब्येत ठीक नको का? असं खाणं पिणं सोडून कसं चालल? खरं बोलताय तुम्ही गोदात्या. आता फक्त स्वतःचा विचार करून नाही चालणार. ज्या पोटात जे बाळ वाढतंय त्याचाही विचार मला करायला हवा. याच्या बाबांनाही माहित नाहीये की आमचा वंश जन्माला येतोय. वाईट वाटून नका घेऊस पोरी. हे दुर्दैव बाळाचं नाही, बाळाच्या बापाचं आहे. घे. घरात परत जायचे सगळेच मार्ग खुंटले आहेत गोदात्या. एक मार्ग आहे.